अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय अमर होण्याचा एक सुलभ असा मार्ग या ठिकाणी मानवी जीवनासाठी सूचित करतात. शरीराने जरी तुम्ही मरून जात असाल तरी कीर्ती रूपाने तुम्ही अमर होऊ शकता, असं या अभंगाचा सारांश आहे. या अभंगाचं चिंतन आपण विस्तृत पाहणारच आहोत. तत्पूर्वी अल्पसा परिचय या ठिकाणी देणं उचित. आज आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलो ते कैलासवासी राभाजी बाबूराव बुचुडे. वर्षभरापूर्वी त्यांना या मृत्यूलोकाचा निरोप घ्यावा लागला. आज वर्ष पूर्ण होतंय. वर्षाने येणारं जे स्मरण आहे त्याचं नाव पुण्यस्मरण. का सोमसूर्यादी ग्रहणे योनी करीती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबरायांनी उल्लेख केला. ज्ञानोबराय म्हणतात आपले पितर गेल्यानंतर त्यांचा जो सोहळा करायचा असतो तो विशिष्ट तिथीला, म्हणजे कोणत्या, ज्या तिथीला ते गत झाले त्याच तिथीला तो सोहळा करायचा असतो. म्हणून माघ शुद्ध द्वितीया, कृष्ण नाही शुद्ध. कृष्ण म्हणजे पोरांनो, कृष्ण शब्दाचा अर्थ होतो काळा. आणि जिकडे चंद्र मावळत जातो, कमी कमी होत जातो, तो पक्ष जो आहे तो कृष्ण शुद्ध पक्ष. जिथं कलेकलेने चंद्र वाढत जातो तो शुद्ध पक्ष. माघ शुद्ध द्वितीयेला नाना दिवंगत झाले आणि नानांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण परत माघ शुद्ध द्वितीयाला प्राप्त झालं. आणि त्या तिथीला ब्राह्मण काकांच्या असणाऱ्या मार्गदर्शनानुसार, खरं म्हणजे सांगायची काही आवश्यकता नाही, नानांचं जीवन हे एक परोपकारी वृत्तीचं जीवन होतं, सेवाभावी जीवन होतं. ऐका बरं, दुर्गादेवी मातेचा असणारा सेवेचा वसा नानांनी आपल्या हयातीमध्ये सांभाळला, पाळला. जीवन जगत असताना जे कर्म आहे त्या कर्माला स्वामी सेवा असं त्यांनी मानलेलं आहे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. बघा बरं, परोपकारी जीवनासाठी काही लागत नाही. प्रपंच करता करता परमार्थ करायचा असतो. प्रपंच करावा नेटका, दिसू देऊ नये फाटका, त्यामध्ये लावावा राम नामाचा चटका. प्रपंच करून परमार्थ केला तो नर भला, तो नर भला. मरण कधीतरी येणारच आहे, परंतु कर्म चांगलं करता येणं हे जगणं आहे. मरण प्रत्येकाला आहे, भाग सोडून द्या, थोडा बाजूला ठेवा. मला असं वाटतंय की या दुर्गा मातेची सेवा त्या ठिकाणी आयुष्यभर घडली हातून. बघा, अजून पुढे जाऊन सांगेल, गावामध्ये जे काही हॉटेल आहे, तुम्ही आपण जे काळ बदलला त्या काळानुरूप त्याला हॉटेल म्हणतो. माझा दृष्टिकोन ऐका. नानांना जेव्हा मी पाहिलं तितर साहेब, मी असं पाहिलं, माझ्या एकट्याच्या बाबतीत बोलत नाही, माझा तो विषय सोडूनच द्या, मला कधी रुपया गरज पडली नाही. मी जे डोळ्याने पाहिलं ते सांगतो. मला असं वाटतंय की जर का एखादा भुकेलेला तिथं गेला आणि तो ओळखीचा असो नसो, त्याला जर भूक लागली असेल, त्याच्या खिशात 1 रुपया नसेल, तरी नानांनी त्याला कधी मागे जाऊ दिलं नाही. हे माझ्या डोळ्याने मी पाहिलं. मग त्याला हॉटेल म्हणता येणार नाही, त्याला अन्नछत्र म्हणावं लागेल. समजून घ्या बरं. जिथं मोबरल्याशिवाय दिलंच जात नाही तिथं व्यवसाय आहे, आणि जिथं वाट्याला आलेलं कर्म आहे, प्रपंच चालावा म्हणून पैशाचं निमित्त आहे, मात्र अंतकरणामध्ये भावना जी आहे ती दानाची आहे. म्हणून आयुष्यभर ज्यांच्या हातून अन्नदानाच्या सारखं सुद्धा पवित्र असं कार्य घडलं. बघा बरं मी काय बोलतोय ते. बाबूराव बाबा सुद्धा स्वर्गातून म्हणत असतील, पोरांनी चांगली कीर्ती कमवली गड्या. विठ्ठल विठ्ठल. मला असं वाटतं की जीवन जगत असताना प्रस्थ सुद्धा चांगलं ठेवलं, स्वभाव चांगला ठेवला, कर्म चांगलं ठेवलं, देवाची सेवा केली. ऐका पुढे, या कुटुंबाकडून अजून काही कार्य घडली. दोघं जी भाऊ आहेत, एका भावाचं नाव आहे काशीनाथ, दुसऱ्या भावाचं नाव आहे देवराम. मला असं वाटतंय ज्ञानार्जन आणि ज्ञानदान या दोनही प्रक्रिया या भावांकडून घडल्या. विठ्ठल विठ्ठल. म्हणणं लक्षात येतंय का? बघा, जगामध्ये पवित्र दान जर काय असेल, अन्नदान तर आहेच ना. अन्नोदक समदानम न तिथी द्वादशी समहा न गायत्र्या परमंत्रो न मातु समदैवतः. ते श्लोक आहे, श्लोकाचं जाऊ द्या, अन्नदान ग्रेटच आहे. पण अजून एक सांगितलंय, सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं, तर ते विद्यादान आहे बरं. आणि ते विद्यादान सुद्धा मी असं म्हणेल, मी एक बोलू का, विद्याधनासारखं धन जगात नाही बरं. मला असं वाटतं की आपण दुसरं जे धन कमवतो त्याला अनेक अडचणी आहेत. हे जे धन आहे ना, न चोर हरियम न च राज हरियम न भ्रातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धते एवं नित्यम विद्याधनम सर्वधनात प्रधानम. सर्वधनात प्रधान धन कोणतं असेल तर विद्याधन. का असं येते? न चोर हरियम, चोराला चोरता येत, न भ्रातृभाज्यम, भावाला घेता येत, बर दिलं तरी कमी पडत, बर सरकारला त्याच्यावर टॅक्स लावता येत, बर साठवायचं बनलं तर तिजोरी लागत,
दुसऱ्या धनाचं बघा बरं, कमावताना सुद्धा दुःख, सांभाळताना सुद्धा दुःख. बरं त्यातले त्यात आज आहे तो उद्या 30 लाख आहे, कुठे बोलूच नको काय बोल गप आपलं चालू दे सर. आता काय करायचं त्याचं? या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. शास्त्रकारांनी सांगितलं. काय घेऊन बसलेत बाबा? स्थिर नाही येते, अस्थिर आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अन्नदान असेल, भगवंताची सेवा असेल, प्रपंचाची जबाबदारी असेल, या कुटुंबातून पवित्र ज्ञानदानाचं कार्य असेल, या कुटुंबातून घडलं गड्या. बंधू प्रेम जे आहे ते सुद्धा तुम्हाला पाहिजे. काही सांगायची गरज नाही, सगळे इथंच आहे, भाऊ इथंच आहे, फक्त नाना पुढे गेलेत. ऐका, जाणार तर सगळेच असतात गड्या, पण कीर्ती काहीतरी चांगली कमवली पाहिजे. आणि तसाच तर अभंग निवडलाय आपण, त्याच्यावरच बोलणार आहे. आजी किती गोड आहे. अजून पुढे सांगू. संतोष असेल, आपण ज्या टोपण नावाने पिनूला ओळखतो त्यांचं नाव नानासाहेब आहे, पण प्रसिद्ध नाव मात्र आपण पिनू आहे असं म्हणत असतो. पिनू भाऊ म्हणतो आपण. मुलगा बघा कधी, आणि 5 वर्ष मला खरं बोलतो बघा, बाकीच्यांना पटो न पटो, अतिशोक्ती काही जोडत नाही, जे खरं आहे ते मांडतो. जवळजवळ बाबा गुरुजी मला 5 वर्ष माहीत नव्हतं की चुलत भाऊ आहे म्हणून. जेव्हा घरी यायची वेळ आली प्रत्यक्ष, तेव्हा कळलं हे चुलत भाऊ आहेत म्हणून. मला तर कधीच मेळ लागला नाही. पण संतोष, राजूभाऊ, प्रफुल्ल आणि पिनू हे चारही जणू काही सख्या भावापणे राहतात. म्हणजे एकत्रित कुटुंब कसं असावं याचं सुद्धा कलियुगात ते उत्तम उदाहरण आहे. आजही एकाच गेटमधून आज जावं लागतं, आजही समजून घ्या बरं. आणि म्हणून त्याही बंधूंचं प्रेम आणि याही भावा मुलांचं प्रेम काय दाखवतंय माहितीये का? ज्ञानोबरायांची एक ओवी अशोक महाराज सांगतो. ज्ञानोबरायांनी एक अशी ओवी सांगितली गड्या. ज्ञानोबराय म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. चांगलं डौलदार पीक जर दिसलं तर खानदानी शेतकरी लावूनच म्हणतो इकडलं रान चांगलंय गड्या. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, त्याला लगेच कळतं डौलदार पिकावरून ही सुपीक जमीन आहे. आज असा अंदाज लावला जातो. तसं ज्या घरामध्ये नम्रता आहे, ज्या घरामध्ये श्रीमंती बरोबर संस्कार आहे, ज्या घरामध्ये अन्नदान आहे, ज्या घरामध्ये ज्ञानदान आहे आणि ज्या घरामध्ये नम्रता आहे, तिथं काय प्रमाण देता येईल? ती मुलं कशी आहे? शुद्ध बीजा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि तशी जर मुलं जन्माला आली तर परिणाम काय होतो? आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. त्यांच्या वागणुकीमुळे आपोआपच आईवडिलांचं नाव मोठं होतं. शिवाजी महाराज की जय म्हटलं की आपोआप जिजामाता आठवतात. ज्ञानोबराय की जय म्हटलं की आपोआप रुक्मिणी माता आठवतात. विठ्ठल आहे की नाही, असे ज्या अर्थ त्या अनुमान प्रमाण. म्हणून फार चांगल्या पद्धतीने अजून पुढे जाऊन सांगू. नानांच्या जीवनामध्ये काही त्यांच्या प्रारब्धानुसार व्याधी आल्या होत्या शेवटच्या टप्प्यात, सर्वांना ज्ञात आहे. परंतु न डगमगता, न हटता, न कंटाळा करता, मी फक्त मुलांचा उल्लेख करणार नाही, मी त्या सुनांना सुद्धा धन्यवाद देईन आणि त्या पत्नीला सुद्धा, जिचं नावही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीच्या पावलानं नानांसोबत हा प्रपंच थाटायला जी आली, तिला कोटी कोटी धन्यवाद आहे. डोळ्यात देखत चांगली सेवा केली गड्या, चांगली सेवा केली. आणि म्हणून दुखणं ते आपण बळच आणत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. आपल्याला असं स्वतः दुःख यावं म्हणून आपण काही नवस कधी. एक सांगू का, मी एक ऐकलंय गड्या, मला असं वाटतं की ते प्रारब्धात असतं त्याप्रमाणे ते घडत असतं, त्याला काही करू शकत नाही आपण. तरी सुद्धा मुलांनी प्रामाणिकपणे प्रारब्ध प्रतिकूल, एक बोलू का, खरी श्रीमंती पैसा नाहीये. आपण उघड्यावर पडल्यानंतर सुद्धा आपली आजूबाजूची आपली माणसं जर आपल्याला उघडं पडून देत नसेल तर ती खरी श्रीमंती आहे. समजून घ्या बरं, ऐका. आणि म्हणून आता पुढे चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचंय. बंधू, पुतण्या, बहिणी, सगळी नावं तुमच्या समोर आहे. त्यांचे बंधू काशीनाथराव असतील, देवरामदादा असतील, स्वतः नाना असतील, यांचाही मी उल्लेख केलेला आहे, मुलांचा उल्लेख केलेला आहे, सर्व उल्लेख बाकी समोर आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे.
नाना जरी गेले असतील तर नानांची कर्म ही सदोदित त्या कुटुंबाला आठवण देत राहतील, असा तो अभंग आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, असा अभंग आहे. आणि ते पहिलं सोडवायचं आणि मग दुसऱ्याकडे जायचं, पण पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी आहे. अभंगाची सोडवण ही उत्तरार्धाकडून करायची आजच्या दिवसामुळं. हाच सप्ताहात असेल तर पूर्वार्धाकडून, आणि आज असेल म्हणजे पुण्यस्मरणासाठी तो उत्तरार्धाकडून, आणि उत्तरार्धात सुद्धा अगोदर उत्तरार्ध मग पूर्वार्ध असा अभंगाचा क्रम आहे. बघा आता याच्यामध्ये असं आहे, या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, मानवी जीवनाचा जर विचार केला, आपल्याला मृत्यू अटळ आहे, तो काही टळू शकत नाही. इथून थोडं पुढे जाऊ, पण शरीराला जरी मरण आलं तर तुमच्या कीर्तीला कधी मरण येत नाही, हा विषय आपल्याला मांडायचा. ऐका, एक हिंदी वाक्य ऐकवतो. सूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाय, सूरत तो जाती रही कीरत कबो ना जाय. विठ्ठला विठ्ठला सूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाय. सूरत से कीरत, सूरत म्हणजे चेहरा शरीर असा विचार करा. सूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाय, सूरत तो जाती रही कीरत कभी ना जाय. कळलं का नाही? आता सोपं करून सांगतो. सूरत से, सूरत म्हणजे ते बडोद्यातलं शहर नाही बरं का, नाही तर तुम्ही तसा अर्थ काय. सूरत से कीरत, सूरत नाही, साड्याचं सूरत नाही, सूरत म्हणजे चेहरा. सूरत से कीरत बडी, काळा असो निळा असो, कसा नाक थोडं तिरपतारप असो, डोळा एखादा बारीक असो, रंग काळा असो, त्याला महत्व नाही. तुम्ही कर्म कसं करता, त्या कर्माचं मोजमाप परमार्थामध्ये केलं जातं, तुमच्या दिसण्याचं नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे बुवा. सूरत से कीरत बडी बिना पंख उड जाय. आणि कीर्ती जर केली, बिगर तिकीट जगभर पसरते, बिगर तिकीट. कळलं का? असे कितीतरी नावं आहेत बुवा. आता महापुरुष सगळेच आहे त्याच्यात. अलीकडचा विषय झाला तर फक्त मुद्दा म्हणून सांगतो बरं, ज्या त्या क्षेत्रात जसा तसा एक मातब्बर माणूस आहेच आहे. अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवने अस्थिरम पुत्रदाराश्च आणि धर्म कीर्ती द्वयम स्थिरम. सुभाषित कसं आहे ऐकलं का? परत एकदा ऐका, सुरुवात आता फोडून सांगतो पुढे महाराज. अस्थिरम जीवितम लोके, मनुष्य जीवन कसं आहे? क्षणभंगूर आहे. तुकोबरायांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला. क्षणभंगूर नाही बरोबर. सो जाएगा राजा रंक फकीर पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी मर गए हाकिम रोगी. थोडं लाभ आजा मेला पंजा मेला बाप मसले प्रमाणित महाराज त्याला. तू तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पर जाना है, तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पर जाना आएगा सो जाएगा. म्हणून मला असं वाटतं की मी वाक्य वापरलं होतं, अस्थिरम जीवितम लोके. आपलं जीवन स्थिर नाही, आपलं जीवन अस्थिर आहे, कधी जावं लागेल काही सांगता येत नाही. आणि मग अजून पुढचं वाक्य असं वापरलं, अस्थिरम जीवितम लोके. गुरुजी अजून पुढचं वाक्य बघा, अस्थिरम धन यौवने. अस्थिरम धन, पैसा कसा आहे? स्थिर आहे का अस्थिर आहे? स्थिर आहे. अरे अस्थिर आहे का अस्थिर आहे? अस्थिर आहे महाराज. काल होता तो आज आपल्या आहे का? बरं आहे तो आपल्याजवळ आहे का? किती गोड. एक बोलू का तुम्हाला, पटलं तर घ्या. पैशाचं एक नाव आहे लक्ष्मी, आणि तिची सख्खी बहीण आहे पैशासारखीच आहे, तिचं नाव आहे अलक्ष्मी. फार तर फार तुमच्या भाषेत तिला अवदासा म्हणा. लक्ष्मी जी आहे ना, ती जर तुमच्या घरात भरपूर असेल तर सुख समाधान आरोग्य आनंद सगळं भेटेल तुमच्या घरात, जाग्यावर भेटेल. पण जर का लक्ष्मी कमी असली ना, अलक्ष्मी जादा असली, पैसा भरपूर म्हणजे विचारायचंच नाही इतका पैसा, बोलायचंच नाही इतका पैसा, पण तोंडाची गोळी वेगळी, पोटाची वेगळी, आपलं हे म्हणजे अशा ती वेगवेगळ्या गोळ्या आहेत. हे कशाचं लक्षण आहे? समजावं ती लक्ष्मी नाही, ती अलक्ष्मी. विठ्ठल अस्थिरम धन यौवने. शब्द कसा आहे? सुभाषितकारांची लई बारीक बुद्धी असते हो. ते म्हणतात अस्थिरम जीवनाचं उदाहरण देताना काय सांगितलं? अस्थिर जीवन. अस्थिरम जीवितम लोके पहिला शब्द.
वाघ बाबा. आणि दुसरा शब्द अस्थिरम धन यौवने, धन अस्थिर आहे आणि यौवन म्हणजे तारुण्य सुद्धा कसं आहे, अस्थिर आहे. बरोबर आहे ना. बालपण गेले नेनता, तारुण्यपणे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पहिलं कोणतं पण आहे आपल्याला, पहिलं पण कोणतं, बालपण. दुसरं पण तरुणपण, चौथं पण प्रौढपण, आणि पाचवं पण म्हातारपण, आणि सहावं पण सरपण. आपले हे जाळायला लागत सरपण आहे का नाही. ऐका इथपर्यंतच पण आहे बरं का. मग अस्थिरम धन यौवने, तरुण पण टिकत नाही ते अस्थिर आहे, पैसा टिकत नाही ते अस्थिर आहे. ऐका माझं, ऐका. जीवन क्षणभंगुर आहे ते टिकत नाहीये. मग मला असं वाटतंय पुढचं वाक्य ऐका आता. अस्थिरम अस्थिरा पुत्रदाराश्च, बायका मुलं ते सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत साथ नाही देत. ऐका पटवून देतो मी तुम्हाला. एक तर तुम्ही तरी आधी जाल, नाही तर ते तरी तुमच्या आधी. दोन्हीचा एक मेळ आहे बरं का. म्हणून ते सुद्धा स्थिर नाही. आणि शेवटचं वाक्य असे, धर्म कीर्ती द्वयम स्थिरम. धर्म आणि कीर्ती मात्र अशी गोष्ट आहे की कधीही अस्थिर होत नाही. त्याच तुकोबारायांनी एका मरणेची सरे आणि महाराज उत्तमची उरे, असे दोन शब्दाला अंडरलाईन करता येईल. सरतं काय शरीर आणि उरतं काय कीर्ती. कीर्ती रूपाने जीवनामध्ये उरता येईल का हा विचार करून आपण रोज जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कीर्तीचा आलेख जर सुधरवायचा असेल, ऐका माझं, तुम्ही कोणत्या घरात जन्माला आले महत्त्व नाही, तुम्ही अज्ञानी होते का फार शहाणे होते जन्मताच याला महत्त्व नाही. ऐका माझं, तुम्ही घर किती मोठं बांधलं याला महत्त्व नाही, तुमचा मित्र परिवार किती मोठा आहे, तुमचं कर्म किती चांगलं आहे, तुमचा परोपकार किती हे महत्त्वाचं आहे. ऐका माझं. आणि म्हणून मला असं वाटतं की बोलू कमी, जर एक चांगलं आदर्श जीवन जगायचं असेल तर त्याच्या अगोदर एक प्रक्रिया आहे बरं का गोविंद दादा. जर तुम्हाला छानच जीवन जगायचं आहे, जर तुम्हाला दुसऱ्याच्या मनात जागा कमवायची, जर तुम्हाला परोपकारी बनवायचे, तर त्याच्यासाठी एक खात्रीशीर नियम असा आहे, त्याला मरण डोळ्यापुढे ठेवावं लागतं. म्हणून तसा शब्द एका मरणेची. त्याच्याशिवाय ते नाही. पूर्वार्ध जवळ लक्षात येत नाही, उत्तरार्धाचं कर्म घडू शकत नाही. पूर्वार्धात उल्लेख कीर्तीचा नाहीये, मरणाचा आहे. तुका म्हणे एका मरणे. पूर्वार्धामध्ये मरणाला हायलाइट केलं आणि उत्तरार्धामध्ये कीर्तीला हायलाइट. कीर्ती कमवायची असेल तर अगोदर तुम्हाला मरण विचारात घ्यावं लागतं, किंवा दुसरा अर्थ असा काढा, त्याच्यासाठी मरावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. बुचड्याजी सोपं सांगतोय बघा. लय मरमर केली तिने जीवनात, काय केलं याचा अर्थ ती रोज काय केली, तिनं जीव दिला, मेली ती. बरं एक अभंग आमच्या महाराजांच्या पाठ आहे बघा, सगळ्यांच्या पाठ आहे. बरं थांबा, तू बी नका म्हणू. तुका म्हणे बळी जीव दिला. आता थांबा बघा, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. कोण बळी, कोण बळी? बरं हां, दिवाळीला काय इडापिडा, हा इडापिडा जाऊन कोणाचं? बरं तो बळी का? या अभंगात तो बळी नाही. हा तुका म्हणे लावलं तर उदाहरण ते बी लागू होईल. तुका म्हणे बळीन जीव दिला पायातळी, उदाहरण ते नाहीये त्या अभंगात. तुकोबारांना ते नाही सांगायचं त्या अभंगात. तुकोबारांना सांगायचं असे, तुका म्हणे बळी म्हणजे काय? अशोक महाराज, तुकाराम महाराज याच्यामध्ये असं म्हणतात की मी माझ्या आयुष्य आणि माझा जीव हा भगवंताच्या चरणी समर्पित केला, म्हणून मला इतकं मोठं पद प्राप्त झालं. विठ्ठल. मग तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. तो बळी भाऊ, तो बळी नाही. बळी म्हणजे काय? माझा जीव मी परमार्थाच्या वाटेवरती बळी दिला, म्हणजे त्याचा दुसरा अर्थ त्याला जोडा वाटलं, समर्पण केलं. समर्पण म्हणजे स्वतःसाठी उरलोच नाही, त्या कार्यासाठीच जगत राहिलो, म्हणून कीर्ती रूपाने. अजून सोपं करू का? जो ज्या क्षेत्रात बळी देतो त्याचं त्या क्षेत्रात नाव होतं. बघा, यांनी एवढं गोड मृदुंग वाजवला, याचा अर्थ मृदुंगासाठी यांनी समर्पण केलं, जीव दिला. शब्द कसे समजून घ्यायचं? बळी दिला, बळी स्वतःचा. अजून सांगू,
समजा उदाहरणार्थ मी कीर्तनकार या नात्याने मी वक्तृत्वासाठी, पाठांतरासाठी, सुभाषित पाठांतरासाठी काय दिला? जीव दिला, वेळ म्हणजे समर्पण दिलं. यांनी गायनासाठी काय दिलं? किंवा कीर्तन पण गायन पण समजून घ्या. मुलं टाळ शिकतायत, पावल्या शिकतायत, हे काय करतायत? समर्पण करतायत. जो जितका जीव देईल त्याची तितकी त्या क्षेत्रात जीव. आता आपल्यात खोडील माणसं असतात, ते काय करतात? मज गायन भारी आहे पण वक्तृत्व नाही. आता हे का आलं का पुन्हा तिथंच? अहो येईनच कसं? त्यांनी जीव कुठे दिला? गायनामध्ये. मग त्यांना काय येणार? आलं का? अजून नाही मज भारी कीर्तनकार पण स्वराचा पत्त्या आहे का? आहे का? माझ्याला रागायचं. मला मुद्दा हा सांगायचा, ज्यांनी ज्याच्यात बळी दिला. ऐका गड्या, मला असं वाटतं की पितृसेवेमध्ये भीष्मांनी बळी दिला, पितृसेवेत नाव झालं. बरोबर आहे ना? रामचंद्र प्रभूंनी पित्याची आज्ञा पाळण्यासाठी त्या ठिकाणी बळी दिला. मला असं वाटतं राम आम्ही विसरू शकत नाही. आणि पुंडलिकरायाने सुद्धा मातृपितृ सेवेमध्ये बळी दिला. आजही आपण त्यांचं नाव, याला समर्पण असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. विषय बाजूला जाऊ देऊ नका. चितळकर काका, याच्यामध्ये उल्लेख असा आहे, जर कीर्ती रूपाने उरायचं असेल तर आधी मरावं लागतं. हा शब्द कसा आहे? आधी काय करावं लागतंय? मरावं लागतंय, मरमर करावी लागते, समर्पण करावं लागतं. तेव्हा कुठंतरी नाव तयार होतं. नाही तर तसं मात्र नाव तयार, तशी कीर्ती तयार, अभंगच तसा आहे म्हणून तसं सांगतो, नाही तर तशी कीर्ती तयार होत नाही. मग कीर्ती रूपाने उरण्यासाठी मरावं लागतं. आणि मरण एक अशी गोष्ट आहे, ते जिवंतपणीचं मरण वेगळं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तुकोबरांची भाषा आहे. मी जिवंतपणे मरणाचा सोहळा उपभोगला, परिणाम स्वर्गातला देव सुद्धा मला न्यायला आला. आणि माझा शेवट तो मला. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, त्याच्यासाठी अगोदर मरावं लागतं. आता थोडासा अजून वेगळा विचार करू, मग चिंतन बरोबर त्या ते शेवटच्या एकाच चरणावर बोलावं लागेल ना. पहिले 3 चरण ह्या आजच्या कार्यक्रमाचे नाहीच, पण शेवटचं चरण सप्त्याचं नाहीच. काय गंमत आहे बघा. शेवटचं चरण लोकांसाठी आणि 3 चरण देवाच्या चरित्रासाठी. काय गंमत आहे बघा. हे चरण सोडून नाही जायचं आपल्याला. त्याच्यात मेन विषय जो डोक्यात घेण्यासारखा आहे तो आहे मरण. मग 2 पद्धतीचं आहे, जिवंतपणे एक मरा आणि एक मेल्यानंतर एकदाच मरा. एका मरण्याची सरे, पण असं मरा की परत जग तुम्हाला विसरता कामा नये. काय गणित आहे बुवा. मग आता मरण, बरं तो मरण, बरं ते करण्यासाठी मरण कायम डोक्यात ठेवावं. बरं एक बोलू का तुम्हाला? मरण विचारून येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, आल्यावर थांबत नाही, घेऊन गेल्याशिवाय राहत नाही, वशिला चालत नाही. काय गणित आहे बुवा. मरण आहे, त्याचं नाव काय? मरण आहे. शास्त्रकारांनी वर्णन असं केलंय, आयु कर्मचे वित्तम विद्या निधन विनच पंचैतानी सृजन्ते गर्भस्थ सैव देहिना. आयुष्य किती, ऐका माझं, कर्म कोणतं करणार, पैसा किती कमावणार, शिक्षण किती घेणार आणि कोणत्या दिवशी मरणार, या सगळ्या गोष्टी आईच्या गर्भात असतानाच ठरलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, मरणाचे 4 टप्पे करा. कधी मरण येणार, कुठं मरण येणार, कसं मरण येणार आणि कोणाला मरण येणार. विठ्ठल विठ्ठल. कधी मरण येणार, कधी येणार, कधी येणार म्हणजे त्याच्यात काय काय घेता येईल. कधी येणार म्हणजे काहींना अब्ज वर्षानंतर येणार. किती किती? 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 7 सेती 9 मास बापा, तया हिरण्य कश्यपा काय झाले. याच्यात सुरुवातच भावाशी 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10 हजार. आता झालं का अब्ज? जुनं पण आहे ना, पूर्व आहे ना त्याला. हां, आणि त्याच्यानंतर ते मला वाटतं मार्कंडेय ऋषीचं आयुष्य सांगितलं एक ठिकाणी. 14 कल्प मार्कंडेया पडे तै रोम हर्षाचा 1 रोम झडे, किंवा 14 कल्प आयुष्य जयाला तरी तो राहिला ताटी खाली. म्हणजे त्यांचं असं सांगितलंय 4 अब्ज 29 करोड 40 लाख 80 हजार एवढं आयुष्य होतं त्यांना बी. हे झालं अब्जात. लाखामध्ये जर कोणाचं आयुष्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला मोजता येईल. ते असं मोजता येईल, 14 चौघड्या लंकानाथा. चौघड्याचं गणित केलं तर ते लाखाच्या पुढे निघून जातं. बर, 10 सहस्र राजा दशरथा, 10,000 आणि 11,000 राम आणि रामाचे वडील. हे झालं का हजाराच्या पटीत, अब्जाच्या पटीत, लाखाच्या पटीत, करोडोच्या पटीत, आता हजाराच्या पटीत, 100च्या पटीत. आपलं अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहिजे. हे आपलं बरं का, आपलं. आणि याच्यात बरं तेवढंच आहे का? मग कधी येणार? मग 100लाच येणार का? नाही नाही, कोणाचं
50ला, कोणाचं 30ला, कोणाचं 70ला. अजून एक सांगू, कोणाचं 10 वर्षांनी, कोणाचं 5 वर्षांनी. माझ्या तुकोबरायांनी एक ठिकाणी तर असा उल्लेख केला, एखाद्याचं मरण तर असं सुद्धा आहे, 9 महिने जिवंत असतंय आणि बाहेर आल्या आल्या मरतंय. 9 महिने जिवंत असतंय आणि बाहेर आल्या आल्या मरतंय. उपजलया जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. काय प्रमाण बघा ग, जन्म आले बाळ त्याची वाट. झालं का मग? कधी कधी बी येऊ शकतं. झालं ना पहिला. बरं कधी, कुठं? कुठं म्हणजे आता ते एवढा वेळ नाही आपल्याला, नंतर श्रद्धांजली भरपूर होणार आहे. भाऊ कुठं म्हणलं का जा तुम्ही आपलं गरुडा ग. ते यमराजा आदल्या दिवशी आले, गरुडाच्या मम्मीला भेटले आणि गरुडाच्या मम्मीला सांगितलं बेटर आहे का, म्हणजे आपलं बरं आहे का. इंग्लिश नव्हतं बोलत, बरं आहे का म्हणलं. ठीक आहे म्हणले, बरं आहे बरं आहे. यमाचं तोंड पाहिलं, निघून गेल्यावर सांगितलं भाऊ रेड्यावर बसून एक जण आला होता भेटायला. कोणाला सांगितलं? गरुडाला. म्हणजे ज्या अर्थी रेड्यावर मग तो यमराज आला होता. मग ज्या अर्थी यमाने तोंड पाहिलं म्हणजे आता आपण आईला वाचू शकत नाही असं वाटलं त्याला, हा घेऊनच जाणार. पण एक पर्याय, माझ्या इतका वेग कुणाचा नाही. आईला सांगितलं तू चल आता. कुठं मरण? जिथं मरण तिथंच मरण बरं का, हे सांगायचंय मला, समजून घ्यायचं. जिथं मरण तिथंच मरण. ते बसवलं पाठीवर आणि ते पर्वत रांगा ओलांडीत 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 हिमालयाच्या पलीकडे हिमालयातला एक डोंगर शोधला, त्याची ती गुहा, त्या गुहेच्या तोंडाजवळ त्यांनी गाडी पार्किंग केली. ती गाडी म्हणजे तेच उतरलं तिथं. उतरल्यानंतर हे उतरलं, ते आत आतावर आई गुहेच्या आत गेली, मागं वळून पाहिलं गरुड आला का नाही का. गरुडाच्या मागं बी एक गाडी पार्किंग झाली रेड्याची. म्हणले गरुडा, गरुड म्हणतोय आई आता टेन्शनच घ्यायचं नाही, 1000 मैल तुला लांब घेऊन आलोय, बघतो कसा येतो. आई म्हणली कसा येतो नाही, आला गमेंटीत राहू नको तू. अरे मोबाईलवाले ऐका, इकडे लक्ष द्या बरं का. माहिती का, कुणी गमेंटीत राहू नका. कधी कोणाचं पतन होईल, कधी उच्चांक होईल, ती देवाची इच्छा आहे बाबा. काय घेऊन बसले? म्हणले तू गरुड जरी असला तरी तिचं मरण ठरलं होतं, मी काय करू त्याला. बरं गरुड म्हणजे असा तसा माणूस आहे का? हा अहो देवाच्या गाड्या ड्रायव्हरच ना, देवाचा सारथीच ना राव. काय घेऊन बसले? केवढा वशीला असायला पाहिजे जगाच्या मालकाशी. तरी सुद्धा स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी इतका पळाला, पण आला राहतो. त्यावेळेला ज्यावेळेस तो आला ना रेडा, बरोबर 11:15 वाजले होते आणि 12ला म्हातारीला न्यायचं होतं. ते 11:15 वाजता आले, म्हणजे 15 मिनिटं थोड्या गप्पाच्या पाहणं, आता शेवट गोड करू चहा पाणी. यांनी विचारलं, म्हणले का तुम्ही इकडं आलो, तुम्हाला हे कोणी सांगितलं एवढ्या लांब तुम्ही कसे आले? म्हणले तसं नाही झालं, मी काल धावपळीत आलतो, मी भेटीच्या दौऱ्यावर होतो. सुतारवाडीला भेट दौरा होता, येता येता तसंच थांबलो, 2 मिनिटं थांबलो होतो म्हातारीजवळ. फक्त सांगून गेलतो उद्या 9 वाजता तुला नेणार आहे. पण घोटाळा हा झाला, निघायच्या नादात मी हे सांगायचं विसरलो होतो का तुम्हाला हिमालयाच्या गुहेत मरण आहे. कुठं? आपला सासवडे गुरुजी शब्द कसे आहेत आपले? कुठं मी काय कधी कुठं. पहिल्यांदा कधी सांगितलं, कधी मरण येणार. दुसऱ्यांदा कुठं. ते म्हणले मी काल सांगायचं विसरलो होतो, हिमालयाच्या गुहेच्या दारात मरण येणार आहे हे सांगायचं. मला चिंता पडली होती, काल मी सांगायचं विसरलो. आता एवढ्या कमी वेळेत आणि ह्या म्हातारीला एका रात्रीत इथपर्यंत कोण आणीन. तुम्हाला धन्यवाद घेऊन आल्याबद्दल. बघा पस्तावा. जिथं मरण आहे तिथंच बरोबर म्हातारी. कुठं? तिथं. विठ्ठल विठ्ठल बर. कुठं? जे 3 मुद्दे झाले बरं का भाऊ. कधी, कुठं, आता कसं. कसं म्हटलं ना आत्महत्या, कसं म्हटलं ना अपघात, कसं म्हटलं ना आजार, कसं म्हटलं ना समाधी. हे कसं हे वेगवेगळं. मग ज्याला त्याला, काहींना वयाने, काहींना अपघाताने, काहींना मरणाचे वेगवेगळे, कोणत्या वाटेने. कसं म्हणलं तर असं. आणि शेवटचं राहिलं कोणाला. कोणाला म्हणजे काय? ज्याला ठरलं त्यालाच. दुसरा नाही का? अजिबात नाही, तर दुसरा जमतच नाही. ज्याला ठरलं अगदी त्यालाच. मग ज्यादा असले तरी त्यालाच आणि एक असला तरी त्यालाच. थोडंसं ग्रामीण भाषेतलं एक उदाहरण आहे, पचून घ्यायचा प्रयत्न करा. आधीच बोलतो. पोरं चिचापाडीत होते आणि साधू ते खाली बसला होता. आपल्या गावाकडल्या पोराला एक घाण सवय आहे, आधी शिवी द्यायची मग खडा हाणायचा. दुसरा पहिल्यांदा हाणला, हुकला, ते म्हणला चायला हुकला. साधू म्हणला ए बावळटाव शिवी काढून देतो. साधून समजून सांगितलं, पण त्यानं काय ऐकलं नाही. पुन्हा उचलला, भाऊ जित्याची खोड मेल्याशिवाय शिवी देऊ नको सांगितलं होतं. गरज होती का आगावपणा करायची? यानं पुन्हा हाणला संदीप भाऊ. हुकली ना चीच. तो म्हणला चायला हुकला. नियम हुकला आणि शब्द काय? चायला नियम हुकला. 2-3 वेळा झाले. साधू म्हणला या बघ शाप देईन बरं मी आता जर ऐकलं नाही तर. त्याच्यातलं एक पोरग म्हणलं मी बापाला घाबरत नाही, शापाला काय घाबरत. आता
आता काय जाऊ कलियुगात शाप काय आणि कायचं काय. त्याने पुन्हा दगड उचलला तित्तर साहेब, पुन्हा हाणला आणि हुकला नियम. हा म्हणला चायला नियम हुकला. साधू रागाला पाणी घेतलं, मंत्र टाकला, शिपडलं. पण तुम पुढचं ऐका ना, पोरातलं एकही मेलं नाही, साधूच मेला पाणी फेकूस तुला. ते दरबारात गेले म्हणले मला कसं कवित आणलं. त्यांचं तोंड पाहिलं, यम म्हणला चायला नियम हुकला. विनोदाच्या जागेवर ठेवा 2 मिनिटं. मांडोळे सर एक गाडी चालली होती, गाडी ट्रिपला, गावातलेच होते सर. तसं जा बरं का, तसं काही नसतं, मी उदाहरण देतोय. हा ट्रिपला चालली, सगळे गावातले होते. पावसाळ्याचे दिवस होते, घनघोर पाऊस चालू होता अशोक महाराज. आणि एवढा पाऊस चालू असताना, एवढा पाऊस चालू, मुसळधार पाऊस चालू, आणि ट्रिप चालली होती. आणि जवळजवळ 7-8 वेळा ईज आली, कार कडडली, मागं गेली. ड्रायव्हर जुन्या गोष्टीला मानणार होतं, ते उठलं, गाडी उभी करून मागं आलं, हात जोडले. तुमच्यातला जर कोणी पायाळू असला, पाया पडतो, खाली उतर. आता गंमत कशी असते माहिती का शिवाभाऊ, गावात कोण पायाळू, कोण डोकाळू, किती मतदान, किती मोबाईल, जवळजवळ सगळं माहीत. फायनल ते म्हणले आता पायाळू कोण आहे, उतरा म्हणले खाली. आता ते सगळे एकाकडे पाय लागले, ते बिचारा गप उठलं बरं का महाराज, गप उठलं. ते म्हणलं काय इलाज नाही आता, एवढे मरण्यापेक्षा हे उतरवलेलं बरं. असं त्यांच्याकडे 8 वेळा इजा आली, म्हणले मर उतर पडून. आता मागं गेली, परत जाती का नाही म्हणले, ती सारखीच येतीन जाती. जर नाहीच गेलं उतरलं, हे तर आखी बस जाई ना. उतरून दिलं, थोडं अंतर चालून गेलं आणि हीच पडली. उतरून दिला त्याच्यावर नाही, एसटी हो सगळे गेलं आणि पठ्ठ्याच वाचला. ती ह्याची तरावे. ते मग बाकीच्याने विचारलं, म्हणले शो कस काय वाचलं, ती कस काय. म्हणले ह्याचं एकट्याचं मरण ह्याच्यात नव्हतं, बाकीच्यांचं होतं. याला उतराया करता 8 वेळा आली आणि मागं गेली. बरोबर हा उतरला आणि मगच आली. कोणाला, गाडीतल्याला. विठ्ठल विठ्ठल. आता बसलंय उदाहरण उगा आपलं तेवढ्या पुरतं, म्हणून तो मरण डोळ्या समोर घेतल्याशिवाय आपल्याला चांगलं वागणं सुचू शकत. सांगू मी तुम्हाला, चला एक नाव तुमच्या पाठ आहे, मला सांगा ते नाव तुम्ही ऐकलं असेल. त्या मुलाचं नाव सिद्धार्थ आहे, आईचं नाव मायादेवी. आई 9 दिवसांनी मरून गेली, दुसऱ्या आईनं सांभाळलं. ऐका गडे, ऐका ऐका, सिद्धार्थ ज्याचं नाव आहे, नेपाळमध्ये ज्याचा जन्म आहे, शुद्धोधन ज्या बापाचं नाव आहे, त्या बापाचा हा सिद्धार्थ मुलगा आहे. आईचं नाव मायादेवी आहे. जन्माला आल्याबरोबर 9व्या दिवशी आई मरून गेली. माझ्या दृष्टीने ना मावशी, जगातला पहिला माणूस असेल डॉक्टर, पहिला माणूस गौतम बुद्ध, पहिला. पठ्ठ मौतीला गेला नाही, फक्त मौत रस्त्यात पाहिली, पण जिंदगीचा सारच कळाला. मी लई लोक पाहिले, लई लोकांना पेटवलं, म्हणजे मी बी त्याच्यातच, मला तसं काय म्हणायचं नाही. पण आपण मौतीला जातो, नाही पेटलं तर त्याच्यावर टायर टाकीतो, मीठ टाकीतो, पेटितो. पण आपल्यात काय बदल, आपल्यात इथलं नाही. मी ढवळपुरीचं नकोच, आपलं काय करायचं बरं, आमचं सांगतो, समजून घ्या दादा. एकदा पाहिला मुर्दा, एकदा, आणि मी मरणार आहे का, हा संबंध जोडला. कीर्तिरूपाने वरून गेला गाड्या, मला दुसरं काय. नेमापूर गावचा शिवा काशीद, एकदाच कळालं बस. आज जर गेलो नाही बस, कीर्तीच झाली बा, कमवलीच गाड्याने. आता मला वेळ नाही ना, म्हणून मी तिकडे लई वेळ घालला. नेमापूरचं काय, ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. भगत सिंग त्याच्यात आहे, राजगुरू त्याच्यात आहे, सुखदेव त्याच्यात. आता अलीकडे एखादा जवान गेला असेल तर तो सुद्धा त्याच्यातच आहे. मग मरून जाणारा कीर्ती रूपाने उरत असेल तर समजावं तो जगला, पण जगून मेला आणि कीर्ती उरलीच नाही तर समजावं तो जन्मालाच आला नव्हता.